नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी नगरपालिकेने आदिवासी समाजावर अन्यायकारक प्रभाग रचना करून एसटीचे आरक्षण इतर प्रभागामध्ये केल्याच्या निषेधार्थ व इतर सामाजिक मागण्यांकरिता दिनांक 19 सप्टेंबर रोजी राहुरी नगरपालिकेसमोर वंचितच्या वतीने जवाबदो आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव व तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी शहरातून मोर्चा काढून नगर परिषद कार्यालयासमोर नेण्यात आला. नंतर विकास घटकांबळे यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आयोगाने 2025 मध्ये होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेची वॉर्ड रचना करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहेत. ही वॉर्ड रचना करताना राहुरी नगरपालिकेमध्ये स्थानिक राष्ट्रवादी व भाजपच्या पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून आदिवासी वस्ती आपल्या फायद्यासाठी इतर वॉर्डात ढकलण्याचे काम करून आदिवासी समाजाच्या मतांची ताकद कमी करण्याचे महापाप केल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रभाग रचना करीत असताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सोयीच्या जागेवर आपल्या मतांचा विचार करून आरक्षण टाकण्यात आले. हे करून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दलित आदिवासी वस्त्यांचे विभाजन न करण्याचं शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी अंतिम यादी नगरपालिकेत लागणार आहे. या अंतिम यादीला वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून दलित आदिवासी शासन निर्णयाचे उल्लंघन केले. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आदिवासींच्या वस्तीचे विभाजन न करता त्या वस्त्या एका वॉर्डात घेऊन त्याच आदिवासी बहुल भागात त्यांना आदिवासींच्या आरक्षणाची जागा द्यावी या आशयाची याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राहुरी येथील दलित आदिवासी व नगरपालिकेच्या हद्दीतील मतदारांना सदर माहिती कळावी व राजकीय नेते एकत्र येऊन गोरगरिबांचे राजकीय हक्क कसे हिरावून घेतात याची जनजागृती करण्यासाठी दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी राहुरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जवाबदो आंदोलन करण्यात आले. प्रसंगी नगर परिषद प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र प्रभाग रचनेत बदल न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. यावेळी वंचितचे महासचिव अनिल जाधव, तालुका अध्यक्ष संतोष चोळके, अरुण साळवे, विलास साळवे, सूर्यकांत वागचौरे, बाबासाहेब साठे, राजूभाई शेख, सचिन साळवे, पांडुभाऊ बर्डे, ब्राह्मणे, प्रवीण आल्हाट आदींनी मनोगत व्यक्त करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी निलेश शिरसाट, इम्रान सय्यद, पिंटू नाना साळवे, अमजद पठाण, आबासाहेब कदम, राज मोहम्मद शेख, अनिल माळी, मंगेश माळी, विकास माळी, मेनीनाथ धाडगे, जितू बर्डे, लखन बर्डे, अक्षय पवार, कांता गायकवाड, भीमा माळी, सुंदर बर्डे, बाळू पवार, आकाश गवडी, अर्जुन माळी, राहुल धाडगे, विशाल बर्डे, करण माळी, लखन बर्डे आदी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.